नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॅनवा मास्टर सिरीजच्या चॅप्टर 6 मध्ये. आणि आजच्या चॅप्टर मध्ये आपण एक कोर्सचं पोस्टर डिझाईन करणार आहे प्रॅक्टिकली. जे इन्फॉर्मेशन आणि ते आपल्याला भेटलं त्याच्यातून आपण एक पोस्ट तयार करणार आहे. तर आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन आहे आणि या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपल्याला एक पोस्ट तयार करायची आहे, एक ऍड तयार करायची आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्या समोर असा एक ब्लँक कॅनव्हास येतो, तेव्हा आपल्याला समजत नाही की एक्झॅक्टली काय करायचं, कुठून स्टार्ट करायचं, कसा शेप घ्यायचा, कसा एलिमेंट घ्यायचा, या गोष्टी समजत नसते. तर तेव्हा आपण काय करायचं असतं, इन्स्पिरेशन घ्यायचं असतं. मग ते गुगल वरून असेल, पिंटरेस्ट वरून असेल, कुठूनही तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की कशा प्रकारे पोस्टर चालत आहेत आणि तयार करत आहेत. तर मी सिम्पली ब्राउझरवर जातो, इथं टाईप करतो मेकअप मेकअप कोर्स. ठीक आहे. सर्च केलं, इमेजेस वर जातो. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे आपल्या समोर बॅनर आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की याच्यामध्ये काय काय केलेलं आहे. अजून काय याच्यातून तुम्हाला एक आयडिया येईल की एक्झॅक्टली पोस्टर कशा कशा चालत आहेत आणि आपण काय काय करू शकतो. ठीक आहे. तर आपण जेवढं इथं ब्राउज करणार तेवढं आपल्याला पोस्टर इथं बघायला भेटणार. वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर असतात. आता आणि जेवढं तुम्ही बघाल तेवढं ते वाढतच जाणार. त्याच्यामुळे थोडेसे बघा, एक आयडिया घ्या आणि लगेच आपण स्टार्ट करायला घेऊया. ठीक आहे. आता हे एक पोस्टर आहे जे मला चांगलं वाटत आहे. ठीक. तर बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचं. तर आपण एक स्टार्ट करायला घेऊया. आणि एक गोष्ट क्लिअर करतो की जेव्हा आपण एक पोस्टर तयार करायला घेतो तर गरजेचं नाही की आपण स्क्रॅच पासूनच तयार केलं पाहिजे. खूप सारे टेम्पलेट्स आहेत, ते टेम्पलेट्स बघून वेगवेगळ्या टेम्पलेट्स मधून आपण एलिमेंट घेऊ शकतो, काही टेम्पलेट मधून आपण बॅकग्राऊंड घेऊ शकतो, असं करू शकतो. ठीक आहे. कारण जर स्क्रॅच पासून तयार करायला गेलं तर एक तर खूप वेळ पण लागणार, खूप डोकं लावायचं पण काम आहे. ठीक आहे. तर मी सिम्पली टेम्पलेटवर जातो आणि इथं सर्च करतो मेकअप कोर्स. ठीक आहे. आणि सर्च करतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं पण एक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आले आहेत. जे जसं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकतात. आता इथं मला एक चांगलं वाटत आहे हे वालं, पण हे पेड आहे. ठीक आहे. असं होत असते. म्हणजे हा फायदा आहे, जर तुम्ही पेड आणि फ्री व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला कुठलं आवडू शकतं, पण ते भेटणारच नाही कारण ते पेड आहे. त्याच्यामुळे बघूयात भेटतंय का अजून कुठलं चांगलं. आता हे खूप प्रोसेस लेंदी आहे त्याच्यामुळे ठीक आहे, आपण हा वाला पण हे हे कसं आहे बघू. ओके. या पोस्टरला आपण डिझाईन करूया. ठीक आहे. हे बेस्ट राहील आय गेस. हा. ठीक आहे. तर आता मी एक पोस्टर घेतलं तर गरजेचं नाही की मी असंच पोस्टर ठेवून याच्यावर मी खूप साऱ्या गोष्टी चेंजेस करणार. याच्यामध्ये मी हे वाला डिलीट करणार, हे मला नकोय. ठीक आहे. हे पण डिलीट करणार मी, हे पण मला नकोय. हे वाला हे पण नकोय. हे 30% ऑफ वाले टेक्स्ट वगैरे काहीच नकोय. ठीक आहे. मला हे पाहिजे. आणि आता आपण याच्यामध्ये चेंजेस करूया. त्या नावामध्ये एक नाव डिलीट करतो मी, खालचं वाला, आणि इथं मी ऍड करतो आपल्याला जे हे भेटले ते ऍड करतो मी. सिम्पली मी इथं जाऊन इथं लिहितो. ठीक. अशा पद्धतीने स्टुडिओ, आणि हे इथे मी सेंटरला घेतो. हा. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं सेंटरला घेतो. ओके. आणि इथं आपल्याला हे डिलीट करतो. इथं लिहितो 3 काय आहे, 3 days आहे ना, 3 days सेल्फ मेकअप कोर्स. कॉपी. इथं जाऊन आपण करू ना पेस्ट. आणि आपल्याला असं पाहिजे 3 days मोठं पाहिजे, इथे घेऊयात आणि कोर्स. आता याची स्पेसिंग जे असते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याची स्पेसिंग कमी करून घेऊया. हा. 3 days सेल्फ. हा. डन. शॉर्ट करू तिथपर्यंत घेऊया. हा. आणि हे नाही पाहिजे ना आपल्याला, तर हे डिलीट करूया. 3 days सेल्फ मेकअप कोर्स. ओके. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो आवर सर्व्हिसेसच्या जागी आपण इथं लिहूयात की टॉपिक्स लिहूया. टॉपिक्स आपण काय काय कव्हर करणार आहे. तर टॉपिक मध्ये पहिले आपण टॉपिक लिहू आणि नंतर एक एक ऍड करू त्याच्यामध्ये. कॉपी पेस्ट करतो. आणि हे प्रोडक्ट नॉलेज कट.
पेस्ट. ई राहिला याच्यामध्ये, तर इथं ई टाईप करूयात. प्रोडक्ट नॉलेज आहे, स्किन केअर एक आहे, आपण इथे स्किन केअर. त्याच्यानंतर 3 टाइप्स आयडी ट्रेपिंग, ते कॉपी करूयात, इथं पेस्ट करूयात. अजून काय राहिलं, सेल्फ मेकअप, कट सेल्फ मेकअप, आणि ते एक एक्स्ट्रा आहे ते आपण डिलीट करूयात. आता आणि टॉपिकला आपण इथं घेऊया जसं होतं तसं. ठीक आहे, टॉपिक आलं. आता जर तुम्ही बघितलं, ओके डन, चांगलं वाटतंय, पण मला टॉपिक अजून जरा उठून पाहिजे. तर मी काय करू शकतो, जसं बुक नाव आहे, आता बुक नावचं इथंच राहू देतो मी. आपल्याला करायचंय लिमिटेड सीट्स, एक ऑप्शन आहे, ते लिमिटेड सीट्स पण ठेवायचे आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी याचं हे करतो आणि एक अशाच प्रकारचं घेऊन इथं ऍड करतो. आणि हे टॉपिक मी या कलरचं घेतो, डार्क कलरचं, आणि याला घेतो मी फ्रंट साइडला. आपण हे सगळे लेअर वगैरे आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे, तर तिथं जाऊन तुम्ही अजून एकदा चेक करू शकता. लेअरला जाऊन मी हे बॅकग्राऊंडला टाकतो आणि हे टॉपिक असं घेऊ. ठीक आहे, अशा पद्धतीने. हा डन, पण हे चांगलं वाटत नाहीये, त्यामुळे आपण पहिल्यासारखंच करूयात. हे असंच ट्राय अँड एरर करत करत तुम्ही एक चांगलं पोस्टर तयार करू शकता. असं पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर नाही होणार, नाही का? तर हे सगळे आपण एक ग्रुप करूयात. ग्रुप करण्यासाठी काय करायचे, सगळे सिलेक्ट करायचं असे आणि ग्रुप करायचं, म्हणजे एका ह्याच्यात तुम्ही हे सगळे वर खाली करू शकता. आता हे झालं, टॉपिक झालं. अजून काय आपल्या ह्याच्यात, हँड्स ऑन प्रॅक्टिस अँड विथ सर्टिफिकेट, हे आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. बोनस ऍड करू आणि त्याच्यामध्ये ऍड करूयात ते आपण. ठीक आहे, तर मी याच्यात जातो, हे आपण डुप्लिकेट करूया. त्याच्यानंतर याला जे जे नाही लागत ते काढून टाकूयात, अनग्रुप करतो. ठीक आहे, म्हणजे आपले दोनच आहेत ना, तो दोनच. आणि मी याचं हे पण चेंज करतो, म्हणजे सिमिलर वाटत, म्हणजे एकच एकच लागणार. हँड्स ऑन एक्सपिरियन्स आणि सर्टिफिकेट, याला आपण हे करूयात, पॉइंटर देऊयात, कारण दोन्ही सिमिलर झाले तर काय अर्थ नाही. तर पॉइंटर असे द्यायचे, याच्यावर क्लिक करायचं, हे पॉइंटर, सिम्पल. आता हे आपलं झालं बोनसचं चॅप्टर. ठीक आहे, हे आपण थोडस खाली घेऊया, सगळ्यात खाली, आणि हे जे 3 आहेत याला ग्रुप करू, थोडस खाली घेऊ, आणि हे जे हे इथं घेऊया. ठीक आहे, आता आपल्याकडे काय राहिलं, हे हे करायचं ना आपल्याला. टॉपिक झालं इथं बोनस, कारण ते मी खूप ठिकाणी बघितलेलं बोनस एक देत होते सगळेजण. अशा प्रकारे बोनस दिसलं का? तर अशा पद्धतीने जर आपल्याला क्रिएट करायचं असलं तर आपण तसं पण करू शकतो, पण आपल्याला मिनिमलिस्टिकच पाहिजे, त्याच्यामुळे आपण जास्त हे नाही करत आहे, सिम्पलच करत आहे. तर आपण इथं टाईप करू बोनस. ठीक आहे, बोनस टाईप केलं आणि त्याच्या लेवलला घेऊया आणि नंतर खाली ऍड करूया. हे हे इथं आपण प्राइस टाकूया. ठीक आहे, तर मी हे बुक नावचं खाली घेतो, इथं करून हे, आणि त्याच्यानंतर हे थोडस खाली घेऊन इथं ऍड करतो. ठीक आहे, बोनस झालं, हे झालं, आणि इथं आपण टाकूयात प्राइस. प्राइस किती, प्राइस आहे 299 फीज आहे, सॉरी 2999 आहे. हा ठीक आहे, डन. हे खालचं स्पेस कमी करूया, ही फीज झाली.
आता ऑल गुड. ओके, तर थोडस आपण हे वर घेऊयात. ग्रुप फिक्स झालं. आता आपली प्रत्येक गोष्ट कव्हर झालेली आहे, ऑलमोस्ट कव्हर झालेली आहे. म्हणजे 3 days सेल्फ हे झालं, नाव पण झालं, टॉपिक झालं, बोनस झालं. आता आपल्याला ऍड करायचं आहे ते म्हणजे जे मेंटॉर आहेत त्यांचा फोटो आणि इथले डिटेल्स आपल्याला चेंज करायचे आहेत. ठीक आहे, तर मी हे अनग्रुप करतो सगळ्यात पहिल्यांदा आणि मेंटॉरचा फोटो ऍड करतो. आता मेंटॉरचा फोटो मी PNG ऑलरेडी कटआउट करून ठेवलेलं आहे. तुम्ही पण करून तुम्ही remove.bg वर जाऊ शकता आणि तिथं जाऊन तुम्हाला याचं ऑप्शन भेटेल कटआउटचं, तर तुम्ही ते कटआउट करू शकता तिथून. ठीक आहे, एक लाईन घ्यायची का अशा प्रकारे बघायचं एक ट्राय करून कसं वाटतं. जर चांगलं वाटलं तर चांगली गोष्ट, नाही वाटलं तर काढून टाकायचं. अशी एक लाईन घेतली तर, आणि त्याच्यानंतर आपल्या मेंटरचा फोटो इथं ऍड केला तर फ्रंट लाईन थोडी मोठी केली तर ओके, चांगलं तर वाटायला. हे याला आपण हे फ्रंटला घेऊया. तिथले इथलं जे हे आहे ना, ब्रिंग फ्रंट. ओके, आणि हे बॉक्स ठीक अशा पद्धतीने. आणि हे मेंटरचा फोटो आपण घेऊया पुढं. ओके, अरे यार हे परत तेच झालं जे नव्हतं व्हायला पाहिजे. नंतर आपण ते ऍडजस्ट करू त्या पद्धतीने. हे झाला मेंटरचा फोटो. हे आपण थोडस अलीकडे घेऊया. ओके, डन. 3 days सेल्फ मेकअप कोर्स. आणि इथं आपण एक मेंटरचं नाव टाकू आणि त्याच्यानंतर हे जे हे घेऊयात फ्रंटला, सगळंच घेऊयात फ्रंटला. ठीक आहे, हे लॉक करतो. लॉक केल्याने काय होणार, आता हे मी लॉक जर नाही केलं, ठीक आहे, आणि इथं मी क्लिक केलं तर हे क्लिक होणार. पण जर मी लॉक केलं आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर हे दिसतंय का, थोडं थोडं मला गॅप भेटते. तर इथं मी सगळं सिलेक्ट करतो आधी, इथल्या सगळ्या गोष्टी, आणि याला ग्रुप करतो आणि ग्रुप करून घेतो फ्रंट साईडला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे एक हे, याला पण आपण घेऊ फ्रंट साईडला. ओके, आणि हे जे याला इथे घेऊन झालं अशा पद्धतीने. आता आपल्याला फोटो जो आहे तो अजून झूम करू शकतो आपण, पण लॉक काढावं लागेल. लॉक केले अशा पद्धतीने आपण फोटो घेऊ शकतो. इथं वरी मेंटरचं नाव टाकत म्हणजे ते गॅप फिल होईल. आणि अनग्रुप करून आता आपण एक एक हे करू. आता आपण इथं इंस्टाग्रामचा ID टाकू, वेबसाईट तर नाहीये, आणि इथं ऍड्रेस टाकू. ठीक आहे, तर पहिले आपण जागेवर घेऊया प्रत्येक गोष्ट. त्याला लॉक करू. लॉक केलं. हे अजून खाली येतंय. ठीक आहे, आणि इथं फोन नंबर. खूप लेंदी काम आहे, कधी कधी बोर पण होणार, कारण खूप टाइम जातो याच्यामध्ये. जसं तुम्ही बघता प्रत्येक गोष्ट बारीक बारीक गोष्ट बघणं गरजेचं आहे, नाहीतर काय उपयोग नाही. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे कट करूया. इथून एक एलिमेंट घेऊया, ते असणार आहे इंस्टाग्राम. इंस्टाग्राम लोगो ब्लॅक कलरचं घेऊया, आणि त्याच्यानंतर याचा कलर करू तर असा, म्हणजे जसं बाकीचं आहे ना इथं
कुठेही असं असं नको वाटायला की हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. अजिबात नाही. थोडस इथून असं करू. मोठे मोठेच आयकॉन घेतोय मी, कारण आपल्याला जागा आहे तर का नाही, आहे ना. आणि आता इथं टाकू आपण त्यांचं युजर नेम. इथं गेलो सर्च मध्ये, पण माझ्या ब्युटी स्टुडिओ हा युजर नेम कॉपी केला आणि आपल्या इथं जाऊन हे डुप्लिकेट केले आणि पेस्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये लिंक पण आली, पण आपल्याला लिंक नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण लिंक डिलीट करू. आणि याच्यामध्ये जे खाली अंडरलाईन आहे ते पण काढून टाकू. आणि हा इथं घेऊ. लिंक गेली नाही, परत एकदा डिलीट. हा ठीक आहे, झालं. थोडासा लोक आपण बारीक करूयात, साईज पण जास्त मोठं करून पण हे नाही, ते दिसलं पाहिजे व्यवस्थित. हे झालं. आता आपण टाकूयात ऍड्रेस. ऍड्रेस काय आहे? श्रीनगरी पोलीस लाईन बॅक साइड धाराशिव. ठीक आहे. कॉपी केला, इथं आलो आणि हे पेस्ट केलं. थोडस करेक्शन केले. ठीक आहे. आता फक्त आपल्याला इथं हे लावायचं, एक लोगो लावायचा. लोगो कशाचा लावायचा आहे? लोकेशनचा. तर मी इथं सर्च करतो लोकेशन. सेम तसंच करायचं आपल्याला, म्हणजे एक कलर सेमच राहणार आहे. म्हणून मी असं एक लोकेशनचं घेतो, त्याचा कलर त्या टाइप मध्ये करून याला बारीक करतो आणि त्या ऍड करतो. पण साईज कन्फर्म साईज पाहिजे ना, बरोबर है ना. ठीक आहे, साईज ही राहील. हा, ओके. मिडलला जर चांगलं वाटत नसेल तर तुम्ही असं पण करू शकता. त्याच्यावर क्लिक करून अलाइनमेंट वर जाऊन लेफ्ट साइड. हा, हे असं चांगलं दिसत आहे. ठीक आहे. आणि आता राहिला फोन नंबर. तर आपण फोन नंबर टाकायचा. इथं आहे का होम स्क्रीनवर? कुठे गेलो? नाही, इथं फोन नंबर नाही, मी टाकतो नंतर फोन नंबर. ठीक आहे. बाकी काय राहिलं आपण बघून घेऊयात. अजून एक मेंटरचं नाव टाकायचं राहिलं, ते मेंटरचं नाव टाकून घेऊयात. तर मी इथलंच एखाद्याचं इथलंच हे घेतो. इथलं बॅक साईडला टाकतो. बॅकवर्ड नाही, फॉरवर्ड. थोडस अजून, हा, असं चांगलं दिसत. थोडं थोडं तुम्ही बघून करून बघायचं प्रत्येक गोष्ट, जेणेकरून जे चांगलं वाटेल ते ठेवायचं, जे नाही वाटेल ते काढून टाकायचं, है ना. आता एक मी टेक्स्ट घेतो. हे टेक्स्ट कशासाठी? आपण इथं मेंटरचं नाव वगैरे टाकू, जे चांगलं वाटेल, है ना. वरी इथं घेऊयात आणि इथं टाकूयात पद्मजा पोतदार. इथं आहे का प्रोफाईलवर? असेल ना. हा, टाकूया. आणि मेकअप आर्ट, सर्टिफाईड मेकअप आर्टिस्ट आणि हेअर आर्टिस्ट पद्मजा पोतदार. ओके. आणि आता मी आता कलर चेंज करतो, ते याच्यानुसार. हे ना, सगळं मी कलर बघा कसे घेतोय, तेच कलर वापरतोय, जेणेकरून आपली एक थीम राहील आणि त्या थीमच्या अकॉर्डिंगच आपण सगळ्या गोष्टी करत आहे, है ना. पद्मजा पोतदार. आता याला मी डुप्लिकेट करतो आणि इथं लिहितो सर्टिफाईड मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. कॉपी, पेस्ट, कैपिटल C, सर्टिफाइड मेकअप एंड
मेकअप मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. ठीक आहे, एका लाईनीत घेऊया, बघूयात कसं दिसतं. त्याच्यानंतर आपण जे चांगलं दिसेल तसं ठेवायचं. मी तुम्हाला परत परत सांगतोय, जेवढं तुम्ही ट्राय अँड एरर करत राहाल तेवढं तुम्ही शिकत राहाल आणि एक चांगलं पोस्टर तुमच्याकडून तयार होईल. आता याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी आहेत, म्हणून मी जर मी स्क्रॅच पासून प्रत्येक गोष्ट करायला घेतली असते तर खूप वेळ लागला असता. ठीक आहे, म्हणून मी एक डायरेक्ट हे करून दाखवलं. आता मी डायरेक्ट हे घेऊन पण आपल्याला तुम्ही बघितलं किती टाइम लागतो. अशाच प्रकारे टाइम लागत असतो, तर तुम्हाला टाइम देणं पण तेवढंच गरजेचं आहे. झालं, थोडंसंच राहिले, एवढं झालं की डन आहे. फक्त मला एक फोन नंबर चेंज करायचे तिथं, जे मी करणार नंतर. आणि मेकअप अँड हेअर, नाही ते अँड राहिलं, अँड हेअर आर्टिस्ट. ओके, मी असं पण करू शकतो, सर्टिफाईड मेकअप अँड हेअर आर्टिस्ट. ठीक आहे, असंच करूया. बारीक पण एका लाईनीत. ठीक आहे, डन. आता फक्त आपल्याला हे फोटोला थोडस टचअप द्यायचंय, जेणेकरून हे उठून दिसेल. अजून आता ते उठून दिसत नाही. आता फोटोला थोडस टचअप देऊया. फोटोला टचअप देण्यासाठी एडिट वर क्लिक करायचं, ऍडजस्टमेंट वर जायचं आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी भेटतील. मी थोडस झूम करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी ब्राईटनेस वाढवायची. कॉन्ट्रास्ट म्हणजे जे व्हाईट पार्ट आहे थोडेसे ब्लॅक करतो, पण जास्त करायची गरज नाही. थोडं थोडंच करून बघायचं, जसं कसं चांगलं वाटतं. मी कॉन्ट्रास्ट खूप थोडं वाढवतं. त्याच्यानंतर हायलाइट म्हणजे जे व्हाईट सेक्शन येतो, तुम्ही बघा तिथं व्हाईट सेक्शन थोडासा वाढत आहे. त्याच्यानंतर शॅडो थोडेसे मी कमी करायचं, जास्त कमी केल्यावर खूप हे दिसते, थोडंसं वाढवतो. आणि ब्लॅकनी मी कव्हर अप करतो त्याला. व्हाईट थोडंसं वाढवतो आणि ब्लॅक मी थोडंसं कव्हर अप होणार. ठीक आहे, डन. आता व्हायब्रेस आणि सॅच्युरेशन. सॅच्युरेशन म्हणजे काय, की जेव्हा आपण रेड आहे, हा ब्लॅक आहे. ठीक आहे, सॅच्युरेशन वाढवल्याच्या नंतर रेड आणि ब्लॅक या दोन्हीचे कलर असे वाढणार. ठीक आहे, आणि जेव्हा व्हायब्रेन्स म्हणजे काय, हा रेड आहे, हा ब्लॅक आहे. व्हायब्रेन्स जेव्हा मी वाढवल तेव्हा रेड, जो हा ब्लॅक आहे, जो कमी आहे, तो ब्लॅक आणि रेडच्या लेवलला येणार आणि नंतर दोन्ही वाढणार. ठीक आहे, तर हे आहे सॅच्युरेशन आणि याच्यातलं. तर आपण आधी व्हायब्रेन्स नाही वाढवत मी, सॅच्युरेशन नाही वाढवत मी, व्हायब्रेन्स सोबतच खेळतो. ठीक आहे, सॅच्युरेशनची मला नाही वाटत तेवढी गरज आहे म्हणून, त्यामुळे आपण नॉर्मल करू आणि व्हायब्रेन्सला कमी करू थोडं. ठीक आहे, ते झालं. आणि क्लिअरिटी शार्पनेस राहिले, ते पण एक महत्वाचं आहे ना. त्याच्याने आपला फोटो जे अजून क्लिअर आणि शार्प दिसणार. हा, दिसत. पहिले असं होतं, थोडस आपण थोडंसंच वाढवलं, जास्त वाढवलं ना डिटेलिंग जास्तच वाढते आणि ते घाण दिसायला लागतं. थोडीशी शार्पनेस. ठीक आहे, अजून आपल्याकडे खूप सारे इथं ऑप्शन येतात, शॅडोचे, ग्लोचे. ते गरज नाही मला वाटत, पण ठीक आहे, थोडीशी शॅडो पण देऊया. ओके, झालं. अजून काय राहिले, आता पोस्टर बघू पाहिजे. ओके, 3 days सेल्फ मेकअप कोर्स, टॉपिक प्रोडक्ट नॉलेज. आता प्रोडक्ट नॉलेज इथं स्पेलिंग वगैरे सगळं चेक करायचे. ठीक आहे, असं नाही की केलं. आता इथं तुम्ही बघू शकता, थोडस हे मी साईडला घेतो, इथून पी कॅपिटल करायचं आहे, के कॅपिटल करायचं. छोट्या मोठ्या गोष्टी एकदा फायनल व्हर्जन मध्ये चेक करायच्या, कारण जे समोरची पार्टी असते ना, ती जरा डिटेलिंग वर पण लक्ष देत असते. तुम्हाला एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी सारखं सारखं हे होणार. त्याच्यापेक्षा आधीच तुम्ही स्वतःच बघायचं, डाउनलोड करायच्या आधी, की आपण काय चुकत आहेत, काय राहिले तर नाही ना, अशा बारीक बारीक गोष्टी असतात, त्या करेक्शन करून घ्यायच्यात. आता इथं मी करेक्ट करतो. येस,
मेकअप. ओके, अजून काय राहिलं? नंबर 1 राहिला आणि डन आहे. बाकी तर थोडस वरी घेतो. ओके, आणि हे आपण थोडस वरी घेतो. ओके, आणि फीज झाली इथं. फीजला पण थोडस वरी घेतो. आणि नंतर आपलं हे मॅडम आहे ते वरी घेतो. ठीक आहे, अशा पद्धतीने असं थोडस लॉंगच फोटो चांगला वाटतो, म्हणजे उभा जरा अशा पद्धतीने. म्हणजे आता झूम केलं ना तेव्हा काय होत होतं मी तुम्हाला दाखवतो. सगळा फोकस इकडे जात होता, हे याच्याकडे लक्ष. आता आणि जर आपण हे कमी केली साईज तर आपल्याकडे हे होणार पूर्ण, काय म्हणतात त्याला, एक लेवल राहणार प्रत्येक ह्याची. तर अशा पद्धतीने चांगलं दिसत आहे. थोडस लॉंगच इथं पण राहील नाही तर ओके. ठीक आहे, आय गेस ओके सगळं. इथं फॉन्ट काय, कॅनव्हास फॉन्ट. इथं कुठला फॉन्ट आहे? हा फॉन्ट जर आपण तिथं दिला तर टीटी ड्रग्स. ओके, हा फॉन्ट आपण इथं देऊन बघूयात. टीटी. ओके, हा आला बोल्ड मध्ये. नाही चांगलं वाटत, हात चांगलं वाटत. ठीक आहे, रागेश डन आहे. पोस्टर रेडी आहे, फक्त आता नंबर चेंज करायचा आणि पाठवून द्यायचं. तर बस मित्रांनो, आय गेस तुम्हाला समजलं असेल की एक पोस्टर कसा डिझाईन केलं पाहिजे, कसं तयार केलं पाहिजे, जेणेकरून समोरच्यांना पण चांगलं वाटलं पाहिजे, आपण तयार करताना पण जास्त किचकट नाही झालं पाहिजे, एकदम प्रोफेशनल दिसत आहे हा पोस्टर. आणि जर तुम्हाला काय वाटत असेल या पोस्टर बद्दल, मी काय चूक केली असेल काय, तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगू शकता. आणि मला वाटतं आय गेस आपण सगळं कव्हर केलेलं आहे आतापर्यंतच. जरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. एक गोष्ट सांगायची राहिली की या सिरीज मध्ये आपण व्हिडिओ आणि म्युझिक ते एडिट करायला नाही घेणार. याचं कारण म्हणजे याच्यासाठी व्हिडिओ आणि त्याच्यासाठी अजून भारी भारी ऍप्स आहेत, जसं की VN आहे, कॅपकट आहे. अशा ऍप्स वापरून तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकतो. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण लोगो डिझाईन करायला घेऊ आणि इनवॉइस तयार करायला शिकू, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. ठीक आहे, तर बस आजच्या चॅप्टर साठी एवढंच. भेटूया पुढच्या चॅप्टर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.